सर्व सद्भक्तांना प्रेम देणारी माझी माऊली म्हणजेच विश्वज्योती अन्नदाता हवा बैनाथ महाराज आहे। विश्वज्योती अन्नदाता हवा बैनाथ महाराज यांनी जय भारत माता सेवा समितीच्या वतीने संकल्प केलेले आहेत। आप्पाजींच्या या जय भारत माता सेवा समितीमध्ये जात पात धर्म कुळ गोत्र श्रेष्ठ श्रीमंत गरीब असा भेदभाव नसणारा कलियुगातील राष्ट्रसंत एकटाच आहे, तो म्हणजेच डॉक्टर विश्वज्योती विश्वरक्त अन्नदाता हवा बैनाथ महाराज आहे। आप्पाजीने आतापर्यंत जात पात धर्म कुळ गोत्र पक्ष, तू या पक्षाचा तू त्या पक्षाचा, तू या जातीचा, तू गरीब आहेस मी श्रीमंतीची ना गरीबीत मी भेदभाव ಎಂದೂ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬರಲ್ಲ ಹಾಗೆ भेदभाव ಮಾಡೋದವರು ಕಲಿಯುಗರಾಗಿದ್ದು ರಾಷ್ಟ್ರಸಂತಾನ ನಮ್ದು ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು अप्पाजीवर संकल्प देवाला यश प्रेम मातेच्या संतासारखी संतांच्या विचारासारखे आहेत म्हणून आपले संत एवढे श्रेष्ठ आहेत की त्या संतांचा महिमा आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता कलियुगामध्ये कसं झालंय सांगतो तुम्हाला, साखराच्या डब्यामध्ये साखर घालून ठेवल्यानंतर त्या साखराची गोडी त्या डब्याला काही कळतं का? कळत नाहीये। डब्याला साखराची गोडी कळत नाही, साखर ज्यांनी खातं त्यालाच साखराची गोडी कळते। आता उसाच्या चरकामध्ये ऊस जातं, त्या उसाच्या चरकाला उसाची गोडी कळत नाहीये। म्हणून आम्ही तुम्ही कलियुगामध्ये जरी जन्मलो आपण राष्ट्रसंताच्या जगद्गुरूच्या सानिध्यामध्ये आहोत। म्हणून मला म्हणायचंय आपण आप्पाजींना ओळखलं पाहिजे, त्यांच्यात खूप गोडी आहे। त्यांचा चेहरा, त्यांचा शरीर, त्यांचं पोशाख पाहून आपण त्यांच्यावर वाहायचं नाही। ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा वर्णिया रंगा काय भूलदासी। ऊस दिसायला जरी वाकडं असलं खप कानसला जरी आशीर्वाद दिंदेनं कन्नड म्हणतात ईश्वरे। मला एवढंच म्हणायचं आहे, निसर्गाच्या नियमाचं पालन केलं पाहिजे, दिलेल्या मिळालेल्या संविधानाचं सुद्धा पालन केलं पाहिजे, आपलं मिळालेलं स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे। हेच जय भारत माता सेवा समितीच्या वतीने आप्पाजींनी आतापर्यंत संबंध देशाला एक संदेश देऊ इच्छित आहेत आणि नवीन तरुण पिढीला या देशाची पुनर्बांधणी केले पाहिजे आणि एक विचाराने राहिलं पाहिजे। जातीपातीला थारा न देता, पक्षाला विचाराला थारा न देता आणि उच्च कुच निळ म्हणजे बारीक लहान मोठा असा भेदभाव न करता एका विचाराने अखंड भारत मातेची सेवा आपण केली पाहिजे। हेच विचार जय भारत माता सेवा समितीच्या वतीने परमपूज्य आप्पाजी करत आहेत आणि या आप्पाजींचं आशीर्वाद म्हणजे अगाध आहे। त्यांच्या आशीर्वादांचं तोलमोल माझ्या शब्दातून सांगता येत नाही आणि त्याचं मोजमाप सुद्धा करता येत नाही। मी एक छोट्याशा अभंगातून मी तुम्हाला सांगू इच्छितोय। मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलंय मल्लीनाथान। पेढा नाही बर्फी नाही नाही साखर मल्लीनाथाच्या पुण्याईनं मिळेल भाकर। पेढा नाही बर्फी नाही नाही साखर मल्लीनाथाच्या पुण्याईने मिळेल भाकर। गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्तानं, गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्तानं एवढं वैभव दिलंय मल्लीनाथानं। टाळ नाही विणाला ही नाही मृदुंग मल्लीनाथाच्या पुण्याईने मिळेल सत्संग। टाळ नाही विणाला ही नाही मृदुंग मल्लीनाथाच्या पुण्याईने मिळेल सत्संग। सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानं, सत्संगाचा लाभ घ्यावा भक्तानं एवढं वैभव दिलंय मल्लीनाथानं। मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलंय मल्लीनाथानं। पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट मल्लीनाथाच्या पुण्याईनं पेरेल आयुष्य। पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट मल्लीनाथाच्या पुण्याईने पेरेल आयुष्य। जीवनात सुख आणलंय मल्लयानं, जीवनात सुख आणलंय मल्लयानं एवढा वैभव दिलंय मल्लीनाथानं। मोजता
नाही मापान मापान एवढं वैभव दिले वल्लीनाथान भक्तजनांची पुण्याई आली फळाला एक वेळा दास होऊन सांगेल सर्वांना भक्तजनाची पुण्याई आली फळाला एक वेळा दास होऊन सांगेल सर्वांना एक वेळा जाऊन याहो निर्गुडीला एक वेळा जाऊन याहो निर्गुडीला एवढं वैभव दिले मल्लीनाथान मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिले मल्लीनाथ महाराज आहेत आपल्या सर्वांमध्ये पुन्हा एकदा स्फूर्ती येण्यासाठी मी जय घालतो आपण जय म्हणायचंय परमपूज्य विश्वज्योती अल्लराता हवा मणिनाथ महाराज की परमपूज्य विश्वज्योती अल्लराता हवा मणिनाथ महाराज की बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे वंदे हर 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 धन्यवाद पुनश्च एकदा सर्व सद्भक्तांचं मी जय भारत माता सेवा समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपस्थित माता भगिनी का कोण रे बटा खाली बसा तिथं थांबू नका कोणी घर राखत नाही तरी कृपया कोणीही मध्ये गडबड गोंधळ करू नका हो इकडे बरोबर नाही नड रे हे लिहिला नड रे येतो बाबा इकडे सोडू नका हो तुम्हाला आता सांगितलं इकडे बरोबर रे इकडे नृहांगा साईड इकडे बरोबर रे खाली बसून घ्या सर्वांनी